हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर मला माहिती खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ येतोय, कारण कामामुळं मोठा व्हिडिओ काढणंच होत नाही. तर छोट्या व्हिडिओचे मी रोजच्या रोज अपडेट तुम्हाला देतेच आहे. तर आज काय बनवते ते मी तुमच्यावर शेअर करते. एक स्पेशल गोष्ट आहे जे की तुम्ही पाहिली पण नसाल, पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी काहीतरी म्हणजे आई बनवायची, तर तेच पाहून मीही बनवते. चला तर मग दाखवते काय आहे ते. पाहिलंच असेल तुम्ही की आई आलती, तर आई ना येताना हे सोनमामा कलमवाले म्हणजे हा एक पेड्याचा प्रकार आहे, मिठाई आहे एक प्रकारची. तर ह्याच्यापासून ना छान अशा, आता हे मी मळले आणि ह्याच्यात थोडीशी साखर घातलेली आहे आणि आपण पुरणाची पोळी कसं करतो ना, तशी छान अशी मस्त रसरशीत पोळी बनते. तर ती तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आधी चपात्या उरकून घेते आणि मग ते शेअर करते. अशी छोटीशी चपाती बनवलेली आहे मी. आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण बनवलं सारण ते भरायचं आहे. सेम पुरणाच्या पोळीसारखे, काही वेगळं नाही आहे. थोडंसं याला माऊसूत करून घेते आणि आता डायरेक्टली ह्याच्यात भरायचं आहे. ह्याच्यात भरलं असं व्यवस्थित भरायचं आणि ह्याला पॅक करायचं. कारण जरा ना पेढा हा काय म्हणता येईल, फ्रीजमध्ये ठेवता मी, थोडासा कडक आहे. तर असं व्यवस्थित पॅक करायचं आहे हाताने. आणि पॅक केल्याच्या नंतर ना छान असं हलक्या हाताने ह्याला लाटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने लाटू शकता. हा तुमच्या इकडे पेढा मिळत नसेल ना, तुम्ही खवाचा पण वापर करू शकता. तर खव्याचं पण मी खूप हॉटेलमध्ये पाहिलं, त्या खव्याच्या पण अशा असतात. पातळ झाला आणि आता ही टाकून देऊया वर. आणि मस्त दोन्ही बाजूने तेलाने किंवा ह्याच्याने पण शेकू शकता तुम्ही, तुपाने. तर एकदम हलक्या हाताने ह्याला परतायचं आहे, कारण ह्याच्यातून ना खवा वगैरे असतो ना, तर लगेच म्हणजे फुटण्याची शक्यता असते. पण एकदा का जमली ना, तर एवढा आनंद होतो मला तर. आणि खायला पण एवढी मस्त लागते. सोन तर खूप आवडीनं खातो आमचा. प्रमाण कमी पाहिजे असेल तर तुम्ही ना साखर जी मी अशी वाटून घातली होती ना, तर तुम्ही स्किप करू शकता त्याला. प्लीज व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरत नका जाऊ. तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, नक्कीच करत जा. ह्याच्या अर्थ आपल्याला जमलेली आहे. आता हे साखरेमुळे झालेलं आहे. तर थोडीशी थंड झाली ना, मग मी तुम्हाला फोडून दाखवेल. कारण हे बघू शकता तुम्ही, खूप गरम आहे. झाली ना मी तुम्हाला दाखवते, कारण खूप गरम आहे ह्या. तोपर्यंत बाकीचं काम आवरून घेते. आता आपली पोळी छान अशी तयार आहे. तर तुम्हाला आता मोडून दाखवते मी. तर बघू शकता तुम्ही, ह्याच्या आतून ना हे असं दिसतं आणि एक नंबर लागते. सगळे लेअर हे बघा आणि छान लागते. तर आता सोमसाठी बनवून ठेवलेली आहे आणि एवढी टेस्ट करून पाहते मी. जास्त गोड वगैरे झाले ना, खूप छान झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा. आणि आता बाकीचं त्यानंतर दुपारच्या वेळेला सोमच्या पप्पांचं प्रोटीन पावडर बनवायला घेतलं. ही मी घरीच बनवते, बाहेरचे केमिकलयुक्त आणत नाही. तर जसं मला घरी बनवता येईल तसं मी बनवत असते. जर तुम्हाला ना ह्याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर नक्कीच कमेंट करा. तर त्याच्यावरचं जे उरतं ना, ते सुद्धा नंतर रियूज होतं. परत आणखीन एकदा मी त्याला ना मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. आणि नंतर ना स्टीलच्या डब्यामध्ये हे प्रोटीन पावडर भरून घेते. आणि ह्याचे ना खरंच खूप छान आहेत बरं का रिझल्ट. तर आता गेले 6 महिने झालं मी हे यूज करते. त्यानंतर उरलेलं ना ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलं. तर रक्षाबंधनच्या 1 दिवसाचा आधीचा व्हिडिओ आहे. तर रक्षाबंधन येणार होतं, तर माझे हे दिवे ना खूप घाण झाले होते आणि मला पटकून क्लीन करायचे होते. तर मी ना थोड्याशा थंड पाण्यामध्ये ना सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व टाकून घेतलं. आणि लिंबूसत्वाबरोबर ह्यामध्ये ना टाकायचं आहे मीठ. आणि हे जे दिवे आहेत ना भिजून ठेवायचे आहेत पाण्यामध्ये थोड्या वेळ. आणि थोड्या वेळानंतर ना तुम्हाला ह्याचा रिझल्ट मस्त कळणार आहे कसं आहे ते. तर बाकीचे कामं पटकून आवरून घेते. घर आवरले किती प्रसन्न वाटतं बघा. तर सगळं आवरलं आहे, स्वयंपाक झालेला आहे, फक्त भांडे घासायचे राहिलेले आहेत आणि फडशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे. तसंच मधलंही आवरलं आहे तुम्हाला. तर ही पण रूम पूर्ण आवरलेली आहे आणि थोडंसं ओलं आहे.
फरशी नुकतीच पुसून घेतलेली आणि हा कपड्यांचा ढिगारा मला आवरायचा आहे. आणि आहे रक्षाबंधन, तर भाऊ, माझा छोटा भाऊ येणार आहे राखी बांधण्याकरता, तर त्यासाठी ते दिवे भिजवत घातलेले आहेत. आता त्याचा रिझल्ट मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवते, पण त्याच्या आधी ना सोहमला आणायला जायचं आहे. त्याच्या आधी सोहमला आणायला जायचं, त्याला आणते आधी आणि मग ते दिवेचा रिझल्ट दाखव. बरोबर ना, काही डीमार्टमधून काल खरेदी केली ती छोटी मोठी, तर त्या वस्तू काढून ठेवायच्या, त्याही आल्यावर काढून. आई येऊन गेली तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिनं ना लाल चटणी आणलेली, ती चटणी पण डब्यात भरून ठेवायची. पहिला सगळ्यात महत्त्वाचं सोमला आण, नाही तर सोमला आणूया. पहिला थोडीशी सनस्क्रीम अप्लाय करते आणि मग जाते. नंतर लावायलाच पाहिजे, ऋतू कुठला पण असो. तर मी ही वापरते डर्माची मला डर्माकूच येतं तोंडामध्ये. हायरोनिक ॲसिड आहे याच्यात, अजिबात फडत नाही. आता बघू शकता तुम्ही की बऱ्यापैकी निघून गेलेला आहे. मी याच्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. आणि आता फक्त एक ब्रश आणला आहे, त्याला थोडीशी साबण लावली आणि पाणी आणलेलं आहे. तर आता बघा तुम्ही किती 5 मिनिटात होतं हे सगळं क्लीन. हलक्या हलक्या हाताने मी असं फिरून घेते आणि बघू शकता तुम्ही लगेच जे काळे डाग पडलेले आहेत ना, ते काळे डागे लगेच निघून जात आहेत. आता सणसूद येत आहे, तर तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करू शकता तुमच्या घरातले पितळाचे वगैरे भांडे क्लीन करायला. तांब्याचेही भांडे याच्याने छान असे क्लीन होतात. आणि आता तुम्हाला ना फायनल रिझल्ट दाखवते. बघा दिवे ना किती सुंदर चमकत आहेत, एकदम सोन्यासारखे दिसत आहे की नाही. त्यानंतर ना लगेच डीमार्टमधलं सामान जे आणलं होतं ना, तेही मी काढायला घेतलं. कारण जर पिशव्यांमध्ये असंच जर भरून ठेवलं ना, तर किती संपले आणि किती राहिले त्याचा अंदाज पण राहत नाही आणि मग खराब झाले की फेकून द्यावं लागतं. तर ह्या स्टीलच्या डब्यामध्ये जे सगळे बिस्किटचे पुडे आहेत ना, मी रचून ठेवते. म्हणजे ज्याला जे आवडतं ना, ते पॅकिंगवरती नाव वाचून ते पुडे खायला घेतं. आणि हे पुडे असे एकदाच आणल्याचा एवढा फायदा आहे ना, की मला कम से कम एवढे सगळे पुडे ना आठवडा किंवा 2 आठवडे जातात. ऑब्व्हियसली आमची 5 जणांची फॅमिली आहे, तर एवढे आम्हाला बस होतं. सोहम व्हिडिओ घेत होता म्हणून मगाशी तुम्हाला तसं दिसलं बरं का. त्यानंतर ना गावाकडनं आलेली चटणी ही मी म्हणलं चला आज सगळे कामच करून घ्यावी पटपट. आणि कामाचं मात्र असंच असतं, एकदा गोडी लागली ना काम करायची, तर माणूस सगळे कामं फटाफट करतो. असो, तर चटणी एवढी तिखट होती ना, आणि आमच्या घरामध्ये ना तिखट खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण मी गावाकडनंच मागवते. अगदी लाल आणि तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही. आई आणि वडील आले होते, तर त्यांना मी आणायला सांगितलेले आणि इकडे फक्त मी ॲक्टिंग करत होते खायची, पण खाण्याची तर काही हिंमत नाही आहे माझ्यामध्ये. तर मसाल्याच्या डब्यामध्ये ही चटणी भरून घेतली. तर बघू शकता तुम्ही एवढी लाल भडक आहे ना. तर चला मग चटणी मी ह्या डब्यामध्ये भरून घेते. तुम्ही मात्र व्हिडिओ बघून सबस्क्राईब करून, लाईक करून आणि शेअर करून जा. बाय.